महानगरपालिकांसाठी भाजप आणि शिवसेनेचा युतीचा निर्णय झाला, पण टेबलवर बसून चहा बिस्किटं खाताना जागांची प्रचंड खेचाखेची सुरू आहे. युद्धाच्या आधी तहात पराभव नको म्हणून ही रस्सीखेच सुरू आहे. या दोघांच्याही बार्गेनिंग पॉवरचा आणि नेत्यांच्या बार्गेनिंग कौशल्याचा अक्षरशः कस लागणार आहे. शिवसेना भाजपात जागा वाटपावरून रस्सीखेच. मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगरात जागा वाटपाचा तिढा. जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचं आव्हान. मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना आणि भाजपच्या 2 फेऱ्या पार पडल्या. या जागा वाटपात 150 जागांबाबत एकमत झाल्याचं, तसंच उर्वरित 77 जागांचा तिढा लवकरच सुटेल असा दावा शिवसेना भाजपच्या नेत्यांनी केला. दरम्यान चर्चेवेळी भाजपनं 2017 साली जिंकलेल्या सर्व 82 जागांवर हक्क सांगितल्याची माहिती मिळते. तर शिवसेनेनं 2017 साली जिंकलेल्या 84 जागांपैकी सर्वच जागा सोडण्यास भाजपनं नकार दिल्याची माहिती मिळते. या 84 जागांपैकी ज्या जागांवर शिंदेच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे त्या शिवसेनेला सोडल्या जातील अशी माहिती आहे. या 84 जागांवर शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. दोन्ही शिवसेनेची लढत झाल्यास त्याचा फटका महायुतीला बसू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे भाजपनं 84 पैकी सर्व जागा शिंदेच्या शिवसेनेला सोडण्यास नकार दिल्याची माहिती मिळते. दरम्यान जागा वाटपावर योग्य तोडगा निघेल असा विश्वास शिवसेना भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय. हे स्पष्ट वगैरे काही सांगितलेलं नाहीये, अधिकृतपणे हे कोणती बातमी नाहीये. ज्या काही जागेचा तोडगा झालेला आहे, ज्या जागा आता लढवायच्या त्या वेगळ्या काढल्या गेलेल्या आहेत. राहिलेली 84 जागा ज्या आहेत त्याच्यावर आणखीन युतीची बोलणी होणार आहे. ही पहिली फेरी जी झालेली, या फेरीमध्ये ह्या झालेल्या ज्याच्यामध्ये कोणतंही डिस्प्यूट नाही अशा जागा वेगळ्या काढलेल्या आहेत आणि उर्वरित जागेवर पुन्हा शिवसेना भाजपची बोलणी होणार आहे. म्हणून हा अंतिम चर्चेची फेरी संपली की काय असं जे चित्र आहे तसं चित्र कोणतंही नाही. दरम्यान शिवसेनेला सन्मानजनक जागा न मिळाल्यास मुंबईत 227 जागा लढू असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी दबाव टाकल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. हक्काच्या आणि अपेक्षित जागांसाठी कुठेही तडजोड करू नका अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात मोठ्या प्रमाणात तडजोड केली. मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजिबात तडजोड करू नका अशी मागणी शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदेंकडे केली आहे. दरम्यान एकनाथ शिंदेंनी पक्षातल्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिलाय. कोणत्या जागा या जागा वाटपामध्ये आपल्याकडे येतील किंवा भाजपकडे राहतील याची स्पष्टता आतापर्यंत कुणालाही सांगण्यात आलेली नाही. म्हणून या सर्व जागावर मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. याचा अर्थ असा होत नाही की स्वतंत्र लढाईची तयारी केलेली आहे, युती होणार नाही असं काही आहे. वाटप जे आहे ते कसं होणार आहे? 227 वॉर्डवर मुलाखती घेणं हा एक नियमित प्रोग्राम असतो. तो प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो. भारतीय जनता पार्टीने पण 227 वॉर्डवर मुलाखती घेतलेल्या आहेत. इतर पक्षांनी पण 227 वॉर्डवर मुलाखती घेतलेल्या आहेत. दरम्यान ठाण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळते. 2017 मध्ये एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात अखंड शिवसेनेचे 67 उमेदवार विजयी झाले होते. शिवसेनेनं बहुमत मिळवलं होतं. अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे 34, भाजपचे 23 उमेदवार जिंकले होते. ठाण्यात शिवसेनेच्या नगरसेवकांचं संख्याबळ जास्त असल्यानं भाजपच्या इच्छुक उमेदवारांची कोंडी होत असल्यानं सर्वच मंडळ अध्यक्षांची नाराजी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे ठाण्यातील 18 मंडळ अध्यक्षांनी महानगरपालिकेत 50% जागा मिळाव्यात असं निवेदन दिलंय. कोपरी मंडळामध्ये ही युती नको का? तर आम्ही कार्यकर्त्यांनी मार खायचा आणि मग परत ते काम करायचं का? कार्यकर्त्यांवरती कुठलाही अन्याय कितपर्यंत सहन करायचा? त्याकरता आम्ही वरिष्ठांना आमच्या पद्धतीत निवेदन दिलेलं आहे आणि विनंती केलेली. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे शिस्तीचे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते प्रथम राष्ट्र
नंतर पक्ष आणि नंतर मी या भावनेने काम करत असतो. त्याच्यामुळे पालक म्हणून त्यांनी त्यांची भावना आमच्या सगळ्यांकडे व्यक्त केली, ती निश्चितपणे आम्ही सगळ्यांनी त्या संदर्भातली नोंद घेतलेली आहे. वरिष्ठांकडे हे निश्चितपणे कळवलं जाईल. तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा महायुतीत जागा वाटपाचा तिढा निर्माण झालाय. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत अखंड शिवसेना आणि भाजपची महायुती झाली. त्या निवडणुकीत शिवसेनेचे 29, भाजपचे 22 उमेदवार विजयी झाले. MIMचे 25 उमेदवार विजयी झाले. गेल्या काही वर्षात भाजपची ताकद वाढल्यानं महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये 50-50चा फॉर्म्युला राहील अशी भूमिका भाजपचे नेते आणि मंत्री अतुल सावेंनी घेतली. आमची अशी इच्छा आहे की जरी 2015 मध्ये आम्ही कमी सीट लढलो होतो, आमच्या कमी सीट निवडून आल्या, पण आज ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा विस्तार झालेला आहे, आम्हाला नक्कीच खात्री आहे की किमान आम्हाला 50% जागा मिळाल्या तरच आम्ही युती करू. त्यांचा दावा काय आहे आता त्याच्यावर मी कशाला भाष्य करू ना. आता या जिल्ह्यामध्ये 6 आमदार आणि खासदार आमचे असून जर आमची ताकद कमी झाली असं जर म्हणायचं असेल तर ठीक आहे. आता आम्ही काय बोलावं. आता आम्ही जागा 6 लढल्या होत्या, 6 जिंकल्या. खासदारची 1 जागा होती, ती एकच होती, ती जिंकली. आणि तरी आमची ताकद जर कमी झाली असेल तर शक्यता नाकारता येते. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगरमध्ये यापूर्वी शिवसेना आणि भाजप महायुती म्हणून एकत्र लढत होती. मात्र गेल्या काही वर्षात सर्व महापालिकांमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जागा वाटपात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आता हा जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचं मोठं आव्हान शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांसमोर आहे. नरेश बुबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.